लाडकी बहीण योजना अतिशय आनंदाची बातमी म्हटलं तर काहीच हरकत नाही, कारण की लाडकी बहीण 12वा हप्ता बघा, 12वा हप्त्यासोबतच अजून 2 ते 3 योजनांचे पैसे बघा, 2 ते 3 योजनांचे पैसे तुमच्या बँक खात्यावर जमा होणार आहे। आजच राज्य शासनामार्फत 3000 कोटी रुपयांचा निधी हा तुमच्या बँक खात्यात म्हणजे राज्य शासनामार्फत डीबीटी अकाउंट बघा, डीबीटी अकाउंटमध्ये वर्ग केलेला आहे, त्यामुळे तुम्हाला कसलीच चिंता करायची गरज नाही बघा। लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये डीबीटी मार्फत हा हप्ता म्हणजे 12वा हप्ता बघा 2 ते 3 योजनांचे पैसे तुमच्या बँक खात्यावर जमा होणार आहे, त्यामुळे तुम्ही कसलीच चिंता करायची गरज नाही असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की 2 ते 3 योजनांचे पैसे आता बँक खात्यावर जमा होणार आहे। त्यासाठी लाडक्या बहिणींना डबल न्यूज म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की बघा बहिणींची प्रतीक्षा आता संपली बघा, कारण जूनचा हप्त्याबरोबर बघा, जूनच्या हप्त्याबरोबरच एकूण 3 योजनांचे पैसे बघा, एकूण 3 योजनांचे पैसे तुमच्या बँक खात्यावर जमा होणार आहे। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे बघा, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे। कोणकोणत्या ताईंना फक्त 500 रुपये मिळणार बघा, यातही 3 याद्या बघा, 3 यादी यात स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे बघा। दुसरी यादी बघा, दुसऱ्या यादीमध्ये फक्त लाडक्या बहिणींना 3 मध्ये 1,500 रुपये मिळणार व तिसऱ्या यादीमध्ये बघा, तिसऱ्या यादीमध्ये 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर जमा होणार आहे। त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे बघा। लाडकी बहीण योजना बघा, कोणकोणत्या योजनांचे पैसे बघा, गॅस म्हणजे गॅसची योजना आहे बघा, अन्नपूर्णा योजना बघा, अन्नपूर्णा योजना आहे, त्यामध्ये एकूण 3 हप्ते बघा, 3 हप्ते गॅसची जमा होणार बघा, एकूण 3 हप्ते गॅसची जमा होणार, त्यामुळे तुम्हाला कसलीच चिंता करायची गरज नाही, कारण की राज्य शासनामार्फत हप्ते हे वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे। म्हणजे आजपासून किंवा उद्यापासून तुमच्या बँक खात्यावर जो आहे तो हप्ता निधी म्हणजे वर्ग केला जाणार आहे, त्यामुळे तुम्ही कसलीच चिंता करू नका बघा। त्याचप्रमाणे बघू शकता जी लाडकी बहीण कर्ज योजना बघा, कर्ज योजना आहे, त्याचे 40,000 रुपये बघा महिलांच्या बँक खात्यावर राज्य शासनामार्फत डीबीटी मार्फत म्हणजे तुम्ही पहिले जे संदेश वाचला, जो GR वाचला म्हणजे तो राज्य शासनामार्फत निर्गमित केलेला आहे, त्यामुळे तुम्हाला कसलीच चिंता करायची गरज नाही। किंवा तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला सर्व अपडेट्स कळेल, त्यामुळे तुम्ही लगेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा। त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजनेचा जो 12वा हप्ता आहे बघा, 12वा हप्ता ही वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे। 12वा हप्ता हा 3000 रुपये येणार, कारण की 3000 रुपये का येणार तर ते सांगतो बघा। लाडकी बहीण योजनेला बघा, लाडकी बहीण योजनेला 1 वर्ष बघा, 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे बघा, 1 वर्ष पूर्ण बघा पूर्ण झाला आहे, त्यामुळे तुम्हाला जो हप्ता आहे तो 3000 रुपये मिळणार बघा, जो हप्ता आहे तो तुमच्या बँक खात्यावर 3000 रुपये जमा होणार आहे, त्यामुळे तुम्ही कसलीच चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की महिलांच्या म्हणजे ज्या पात्र लाभार्थी बहिणी आहेत, ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या बँक खात्यावर हप्ता वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे। म्हणजेच आजपासून किंवा उद्यापासून तुमच्या बँक खात्यावर पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे, त्यामुळे तुम्ही कसलीच चिंता करायची गरज नाही बघा। जर तुमचं डीबीटी ऑन असेल बघा, डीबीटी जर ऑन असेल तरच तुमच्या बँक खात्यामध्ये जो पैसे आहेत, जो निधी आहे बघा, जो निधी आहे तो बँक खात्यामध्ये ॲड होतो बघा, ॲड होतो व जे तुमचं डीबीटी ऑन असेल तरच तुमच्या बँक खात्यावर 12वा हप्ता व तथा 3 योजनांचे बघा, एकूण 3 योजनांचे पैसे तुमच्या बँक खात्यावर जमा होणार आहे। त्यामुळे तुम्ही लगेच तुमचं डीबीटी ऑन आहे का हे चेक करून घेणं अत्यंत आवश्यक आहे। जर डीबीटी ऑन असेल तरच तुमच्या बँक खात्यावर पैसे येतात, अन्यथा पैसे येत नाही, त्यामुळे तुम्ही लगेच डीबीटी ऑन आहे का लगेच चेक करून घ्या, कारण की जर डीबीटी ऑन नसेल तर बँक खात्यावर म्हणजे तुमचं जे पैसे आहे त्याच्यावर तुमचा निधी आहे तो तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होत नाही बघा, जमा होत नाही, त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर चेक करून घेणं अत्यंत आवश्यक आहे। जर जमा झाला असेल तर आम्हाला कॉमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। यासाठी 17 जिल्ह्यांची निवड राज्य शासनामार्फत करण्यात आली आहे, 17 जिल्ह्यांची यादी सांगणार आहोत, त्यामुळे तुम्ही लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायला विसरू नका बघा। त्याचप्रमाणे जो गॅसचे 830 प्रमाणे एकूण 3 हप्ते बघा, एकूण 3 हप्ते तुमच्या बँक खात्यावर जमा होणार आहे, ते लगेच आजपासून बघा, आजपासून जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। म्हणजे आजपासून त्यासाठी राज्य शासनाने 3000 कोटी रुपयांचा निधी हा वर्ग केलेला आहे, त्यामुळे तुम्हाला कसलीच चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की जो
3,000 कोटी रुपये तुमच्या बँक खात्यावर जे गॅसचे 830 प्रमाणे एकूण 3 हप्ते तुमच्या बँक खात्यावर जमा होणार आहे। त्या संबंधित राज्य शासनामार्फत 3,000 कोटी रुपये हा निधी वर्ग करण्यात आलेला आहे बघा। लगेच तुम्ही कसलीच चिंता करू नका, कारण की तुमच्याही बँक खात्यावर राज्य शासनामार्फत पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। म्हणजे ते तुमचं मानधन आहे, तो तुमच्या हक्काचं मानधन आहे, ते लगेच तुमच्या बँक खात्यावर जमा होणार आहे। त्यासाठी 18 जिल्ह्यांची यादी समोर आलेली आहे बघा। त्यात सर्वात प्रथम बघा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांचं नाव सर्वात प्रथम 1 नंबरच्या यादीमध्ये आलेलं आहे बघा। 1 नंबरचं यादीमध्ये नाव आलेलं आहे, त्यामुळे तुम्ही लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की तुमच्या जिल्ह्याबद्दलही आम्ही अपडेट्स देत राहू बघा। त्याचप्रमाणे नंबर 2ला आहे धुळे जिल्हा बघा। धुळे जिल्ह्यातही पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे, त्यामुळे तुम्ही लगेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा। त्याचप्रमाणे लातूर जिल्ह्यातही या म्हणजे जे लाडकी बहीण योजना असेल किंवा 3 योजनांचे पैसे हा 100% बघा 100% DBT मार्फत जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। काही लाडक्या ताईंना किंवा लाडक्या बहिणींना पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे व तुम्हाला मेसेजही आले असेल, कारण की राज्य शासनामार्फत जो DBT आहे ते DBT मध्ये पैसे टाकण्यात आलेले आहे। कारण की DBT मध्ये जर नेटवर्क फास्ट असेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा व्हायला अडचण होत नाही व ते DBT आहे ते लगेच जमा होतात, त्यामुळे तुम्ही कसलीच चिंता करायची गरज नाही बघा। त्याचप्रमाणे 830 प्रमाणे एकूण 3 हप्ते जमा होणार आहे बघा। त्याचप्रमाणे जो लाडकी बहीण कर्ज योजना आहे बघा, कर्ज योजना आहे, त्या कर्ज योजनांचे 40,000 रुपये बघा 40,000 जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले की नाही आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। जर तुम्ही कमेंट केली तर आम्हाला सर्वात प्रथम तुमची जिल्ह्याबद्दल आम्ही सर्वात प्रथम अपडेट घेऊन येऊ, त्यामुळे तुम्ही लगेच चॅनलला सबस्क्राईब करा बघा। तुमच्या नावावर जर तुम्हाला गॅसचे 830 प्रमाणे एकूण 3 हप्ते पाहिजे असतील तर तुमच्या नावावर गॅस आहे का तेही आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। जर तुमच्या नावावर गॅस असेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतात बघा, तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतात। त्याचप्रमाणे बघा लाडकी बहीण योजनेसाठी आधार अपडेट बघा, जर तुमचं DBT ऑन नसेल त्यासाठी आधार अपडेट करणं अत्यंत आवश्यक आहे। DBT ऑन कसं कळेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत, त्यामुळे तुम्ही लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायला विसरू नका, कारण की पुढचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे बघा। त्याचप्रमाणे जो 12वा हप्ता आहे तो तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे, म्हणजेच आजपासून जो 12वा हप्ता आहे तो सोडण्यात आलेला आहे, त्यामुळे तुम्ही कसलीच चिंता करायची गरज नाही। असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की लाडक्या बहिणींच्या लाडक्या ताईंच्या लाडके भाऊ म्हणजेच एकनाथ शिंदे साहेब असेल किंवा देवेंद्रजी फडणवीस साहेब असेल ते तुमच्या बँक खात्यावर पैसे टाकण्यास सुरुवात केलेली आहे, त्यामुळे तुम्ही कसलीच चिंता करायची गरज नाही बघा। त्याचप्रमाणे जो गॅसचा लाभ आहे तो सगळं पात्र बहिणींच्या बँक खात्यामध्ये लाभ मिळायला सुरुवात झालेली आहे, कारण की तुम्ही जर पात्र असाल तर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात होणार आहे बघा, पैसे यायला सुरुवात होणार आहे। त्यामुळे तुम्ही पात्र आहे का आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। तुमच्या नावावर गॅस आहे का तेही आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। जर तुम्ही सर्व अपडेट्स आम्हाला सांगितल्या तर आम्ही लवकरच तुमच्या जिल्ह्याबद्दलही नाव व तुमच्या जिल्ह्याचंही अपडेट घेऊन येऊ। लगेच तुम्ही तुमच्या जिल्ह्याचं नाव आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा व तुमचा जिल्हा कोणता आहे तेही आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। जर तुम्ही तुमच्या जिल्ह्याबद्दल अपडेट्स आम्हाला सांगितलं लगेच तुमच्या जिल्ह्याबद्दलही अपडेट लवकरात लवकर आम्ही घेऊन येऊ। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करायला विसरू नका बघा। त्याचप्रमाणे तुमचं KYC झाले काय बघा, KYC म्हणजेच तुमचं KYC झालं आहे का, तुमचं KYC कुठे करायचं आहे तर तुमचं जे बँक आहे बघा, तुमचं बँक कोणताही असू शकतं, तुम्हाला जे लाडकी बहीण योजनेचा जो लाभ घेत आहे ते बँक कोणतंही असू शकतं, त्यामुळे तुमचं जे बँक आहे ते बँकचं नाव आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। जो तुमचं बँक आहे ते तुम्ही कॅशवर जाऊन म्हणू शकता की आम्हाला KYC करायचे बघा, KYC यासाठी तुमचं पासबुक बघा, पासबुक असणं अत्यंत आवश्यक आहे। जर पासबुक नसेल तर तुमच्या बँक खात्यावर जे पैसे आहेत ते जे निधी आहे तो वर्ग केला जाणार नाही, त्यामुळे तुम्ही पासबुकही सोबत घेऊन जाणं अत्यंत आवश्यक आहे। पासबुकही न्या, कारण की तुमच्याही बँक खात्यावर निधी हा वर्ग केला जाणार आहे, त्यामुळे तुम्ही कसलीच चिंता करायची गरज नाही, म्हटलं तरी काहीच हरकत नाही। भेटत राहूत अशाच नवीन सोबत, त्यामुळे तुम्ही लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की आपण सर्व योजनांचे आणि महत्त्वपूर्ण अपडेट्स सर्वात प्रथम घेऊन येत
येत असतो, त्यामुळे तुम्ही लगेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटत राहूत अशाच नवीन सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.